नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी अपडेट या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेत उभा राहून दिलेलं आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची लाखो शेतकरी अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. तो हप्ता नेमका का रखडला आहे याचे खरे कारण आज समोर आले आहे आणि हे कारण ऐकल्यानंतर तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल. शेतकरी बांधवांनो, एका बाजूला कर्जमाफीच्या मोठमोठ्या घोषणा होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचे पैसे मात्र महिने रखडले आहेत. या दोन्ही गोष्टीचा एकमेकाशी संबंध आहे का? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नेमकं काय सांगितलं? कर्जमाफीचा आणि रखडलेल्या हप्त्यांचा काय थेट संबंध आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमके कधी जमा होणार? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही शेतकरी अपडेट या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अधिकृत आणि खात्रीशीर माहितीच्या बातम्यांसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सुरू करा, जेणेकरून शेतकऱ्यांसाठीची प्रत्येक महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. शेतकरी बांधवांनो, आधीच एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. तुम्हालाही माहिती आहे की शेतीचा वाढता खर्च लक्षात घेऊन केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजना ही चालू केली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेचे आतापर्यंत एकूण 8 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती यशस्वीरित्या जमा झालेले आहेत. नियमाप्रमाणे आतापर्यंत 9वा आणि 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे हे अपेक्षित होतं. मात्र दुर्दैवाने हे दोन्ही हप्ते अद्यापही रखडलेले आहेत. शेतकरी बांधवांनो, या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेवर मिळावी हा असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती काहीशी वेगळी दिसत आहे. केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे हप्ते बहुतांश वेळा वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात. मात्र राज्य सरकारच्या नमो महासन्मान निधी योजनेचे हप्ते वारंवार उशिरा मिळत आहेत. प्रत्येक वेळी आजचे पैसे उद्या येतील, उद्याचे पैसे परवा येतील असे सांगून शेतकऱ्यांना वाट पाहवली जात आहे. आणि आता या मागील खरे कारण विधानसभेतून थेट समोर आलेले आहे. शेतकरी बांधवांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक जोरदार नक्की करा आणि शेतकरी अपडेट या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, काल विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019च्या कर्जमाफीचे मोठे आणि महत्त्वाचे बदल जाहीर केले. यापूर्वी काही शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाचंच प्रोत्साहन अनुदान मिळत होते. मात्र आता हा लाभ वाढवून थेट 2 लाख रुपयापर्यंत देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा लाभ मिळवण्यासाठी असलेली 2026-27 पर्यंतची कर्जफेड आता जाचक अट देखील हटवण्यात आलेले आहेत. या निर्णयांमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा देखील मिळालेला आहे. यामध्ये काहीच दुमत नाहीये. मात्र शेतकरी बांधवांनो, एक मोठा आणि गंभीर प्रश्न इथेच निर्माण होतो की जर सरकार एवढी मोठी कर्जमाफी देत आहे तर नमो शेतकरी योजनेचे रखडलेले हप्ते नेमके कधी मिळणार? हा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि याचंच उत्तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेत दिलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, घडले नेमके असे की चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी विधानसभेत धान भूषणाबाबत मुख्यमंत्र्यांचा एक महत्त्वाची चिठ्ठी दिली. या चिठ्ठीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की धान बोनस द्यायचा आहे, त्याबद्दल आपण पूर्णपणे सकारात्मक आहोत. यावेळी निर्णय होणारच, पण सध्या कर्जमाफीमुळे कॅश फ्लोचा मोठा प्रश्न सरकार पुढे आलेला आहे. त्यानंतर सविस्तर चर्चा करू. शेतकरी बांधवांनो, या एका उत्तरातून संपूर्ण चित्र एकदम स्पष्ट झालेलं आहे. शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी स्वतः मान्य केलं आहे की कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर खूप मोठा आर्थिक ताण आलेला असून कॅश फ्लोचा गंभीर प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. याच कारणांमुळे धानबोसलाही विलंब होत आहे. शेतकरी बांधवांनो, त्यामुळे अनेकांच्या मते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा
9वा आणि 10वा हप्ता देखील याच आर्थिक कारणामुळे रखडलेला असू शकतो. शेतकरी बांधवांनो, म्हणजेच थोडक्यात सांगायचं जर कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर आलेला सुमारे 36,500 कोटी रुपयांचा प्रचंड भार हाच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला थेट अडथळा देत आहे. एका बाजूला कर्जमाफीच्या मोठमोठ्या घोषणा होतात आणि दुसऱ्या बाजूला रिकामी तिजोरी. यामुळेच शेतकऱ्यांचे खरे हप्ते हे रखडलेले आहेत, हे आता सत्तेसमोर आलेले आहे. शेतकरी बांधवांनो, आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. कर्जमाफी संदर्भात बद बदलाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी प्रत्यक्ष अंमलबजावणी तितक्याच वेगाने होणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम लवकरात लवकर जमा झाली पाहिजे. असे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ वेळेत मिळणे गरजेचं आहे. कारण फक्त घोषणा होऊन चालणार नाहीये. नंतर त्या प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांनाही वेळेवर पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर मोठमोठ्या घोषणा आणि शेतकऱ्यांच्या पदरात मात्र काहीच पडणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल. शेतकरी बांधवांनो, याचबरोबर आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. आमदार रोहित पवार यांनी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि इतर शेतकरी संघटनांनी पीक विम्याबाबत अत्यंत महत्त्वाची मोठी माहिती समोर आणली आहे. त्याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण शेतकरी अपडेट चॅनलवरती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवट चुकू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी बांधवांनो, चला आता आजच्या बातम्याचा थोडक्यात आढावा घेऊया. पहिली गोष्ट, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता अद्यापही रखडलेला आहे आणि शेतकरी आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत. शेतकरी बांधवांनो, दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्वतः मान्य केलेलं आहे की कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीत कॅश फ्लोचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, याचबरोबर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक कारणामुळे धान बोसनलाही विलंब होत आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यावरही याचा थेट परिणाम होत असल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जमाफीची घोषणा झाली असली तरीही अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वेळेवर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या मते नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नेमका कधी जमा व्हायला हवे आहेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की जरूर लिहा. कारण तुमची प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोहोचवणे हे आमचं काम आहे. शेतकरी बांधवांनो, ही माहिती जर तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण एक शेअर केल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांपर्यंत ही आणि खरी माहिती पोहोचू शकते आणि तुमच्या एखाद्या शेतकऱ्याचे हजारो रुपयेही वाचू शकतात. अशाच अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी शेतकरी अपडेट या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती दाबा आणि नोटिफिकेशन ऑल सेट करून ठेवा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताची कोणतीही माहिती सर्वात अगोदर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका आणि महत्त्वाच्या मोठ्या अपडेटसह. तोपर्यंत तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.